हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर आजचं रेसिपी आहे आलू पराठा. चला तर रेसिपीकडे वळूयात. तर मी इथे 3 बटाटे मीडियम साईजचे आहेत, उकडून घेतलेले आहेत आणि आता मी तो किसून घेते. किसणीच्या बारीक जी साईड आहे तुम्ही स्मॅश करून घेतला तरी पण चालेल, पण मी किसून घेते कारण मला असं वाटतं की किसून घेतल्यामुळे थोडंसं बरं पडतं. म्हणजे एकदम चांगला स्मॅश व्हायला जास्त त्रास पडत नाही, गाठ राहत नाही अशी बटाट्याची, मोठे मोठे तुकडे वगैरे राहत नाहीत किसून घेतल्यामुळं. तुम्ही जर स्मॅशरने स्मॅश करून घेत असाल तर तसाही घेतला तरी चालेल. फक्त बटाटा उकडताना काय करायचं नाही, काळजी घ्यायची की पाण्यामध्ये बटाटा टाकून उकडायचा नाही. मग त्याच्यानं काय होतं, त्याच्यामध्ये पाणी असं पचपचीत बटाटा शिजला जातो. एकतर कुकरमध्ये किंवा भांड्यात कुठल्या पण जो बटाटा शिजवणार आहे ना तुम्ही, त्याच्यात स्टँड ठेवा आणि त्याच्यावरती तो बटाटा ठेवून मग तो उकडा. तर बटाटा किसून झालेला आहे. मी कढई ठेवते गॅसवर आणि कढई थोडी तापली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते. आणि आता तेल गरम झालेलं आहे. तरी मीडियम गॅसवरतीच करायचं आहे. फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या बटाट्याला. तर मी इथं अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की मग त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. आणि आता हे मी आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेतलेले मिक्सरला पाणी घालून वाटून घेतलेले, म्हणजे चांगले छान बारीक होते. आणि एक अर्धा चमचा हिंग घातलेली. आणि आता इथं मी हे कढीपत्ता आहे, कढीपत्ता मी सुकवून ठेवलेला आहे, तर तो बारीक करून घालते. म्हणजे कढीपत्ता काय होतं, खाताना जनरली आपण काढून ठेवतो त्याच्यातून नंतर, तर मग तो पोटात जात नाही, म्हणून मी असा सुकवलेला घालते की जेणेकरून तो तसा जसा खाल्ला जाईल. आणि त्या अर्धा चमचा हळद घालते. आणि इथं अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. अर्धा लिंबू घ्यायचा आहे, त्याचा रस. 3 बटाट्याला या साईज मिडियम साईजच्या तेवढा पुरेसा होतो. तर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली चिरून. आणि आता स्मॅश केलेला बटाटा चांगला एकत्र हलवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण आपण नंतर हे याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहे ना, तर थोडंसं जास्त टाकून घ्या, म्हणजे नंतर कमी पडणार नाही. जरी वाटलं कमी पडते तर नंतर पाठीमागून नंतर तुम्ही घातलं तरी चालेल कणिक मळताना. तर असं आता गॅस बंद करायचा आहे आणि चांगला एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा. तुकडे बटाट्याचे नाही राहिले पाहिजे, एकदम सॉफ्ट आपलं ते जे कणिक आहे ते लागली पाहिजे. त्यामुळे चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे. आणि थोडासा कोमट झालं ना मिश्रण, म्हणजे आपल्याला हाताला मळता आलं पाहिजे आपल्याला हाताने, इतपत थंड झालं किंवा आपण त्याच्यामध्ये पीठ ॲड करून कणिक लावून घ्यायचे. तर हळूहळू जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आहे. आणि बसेल तेवढं म्हणजे एवढं पण पीठ नाही घालायचं की ते चपातीसारखं लागेल, म्हणजे इतपत की आपल्याला लाटता येईल इतपत त्याची हे झाले, कणिक तयार झाली
ती बास करायचं. म्हणजे जितक्या कमी पिठात होईल तेवढं करायचं. जेवढं कमी पिठात तुम्ही कराल तेवढा हा पराठा खूप खूप म्हणजे खूप चवीला लागतो. तर मला लागेल तसं मी पीठ वाढवून याच्यात मी कणिक मळून घेतलेले आणि आता मी याला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे हाताला चिकटणार नाही. आता मी पराठा लाटून घेते. खूप छान पराठा होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि असं वाटणारच नाही की बिना स्टफिंगचा केला आहे किंवा काय. आणि इतका छान इतका सॉफ्ट राहतो ना की प्रवासासाठी तर म्हणजे उत्तम आहे. आम्ही नेहमी कुठेही बाहेर जाणार असेल प्रवासासाठी तर हा आमचा फिक्स आयटम असतो पराठा आणि दही. एकदम मऊ म्हणजे अगदी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तसाच एकदम सॉफ्ट राहतो. आणि पातळ लाटायचं आहे पराठा. जास्त जाड नाही लाटायचा. पातळ लाटला ना की एकतर चांगला भाजला पण जातो आणि एकदम सॉफ्ट एकदम मऊ राहतो असा. मी आता तूप लावून भाजून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल काही लावून भाजू शकता. मी तूप लावून घेते भाजून. आणि एकदम हाय गॅसवर किंवा लो गॅसवर नाही भाजायचा. मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. हाय गॅसवर पटकन करपला जाईल आणि मीडियम गॅसवर मग थोडा वेळ लागेल. स्लो गॅसवर थोडा वेळ लागेल भाजायला आणि तो चिवट होईल. तर मीडियम गॅसवर भाजायचं आहे. पटकन भाजलाही जातो आणि एकदम मऊ राहतो. तर साधारण 3 बटाट्यामध्ये ना 8 ते 9 पराठे ह्या साईजचे बनवून तयार होतात. दिसायलाही खूप सुंदर दिसतात हे पराठे आणि खायला तर उत्तमच लागतात. माझ्या मुलीला आणि मिस्टरांना हे खूप आवडतात पराठे. मी त्यांच्यासाठी तर नेहमीच करते. जेव्हापासून मी असे पराठे करायला लागले तेव्हापासून स्टफिंगचे आमच्या घरात खात नाहीत. त्यांना असेच आवडतात. तर मी आज ना बनवले होते पराठे नाश्त्याला. तर असं झालं की मुलीने खाल्ले. माझ्या छोटी मुलगी आहे 3.5 वर्षाची. तर तिने एक खाल्ला. मिस्टरांनी 2-3 खाल्ले आणि उरलेले ते डब्याला घेऊन गेले. मला एकही पराठा शिल्लक राहिला नाही. कारण ते म्हटले की त्यांचे स्टुडंट असतात मी त्यांना देईन. कारण त्यांनी बरेचदा नेलेले आहेत कॉलेजमध्ये. तर त्या लोकांनाही हे पराठे खूप आवडतात. तर ते आवडीने खातात. तर ते त्यांच्यासाठी घेऊन गेले. तर तुम्ही नक्की करून बघा. तर मी एकदा सगळे करून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम मऊ झालेत. आणि खूप म्हणजे खूप पटकन म्हणजे मी अगदी 10 ते 15 मिनिटात हे तयार होतं. जर बटाटे शिजवलेले असतील उकडलेले असतील ना 10 ते 15 मिनिटात तयार होतात. तर चला तयार आहेत आपले पराठे. खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.